तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण एसएसचा फर्स्ट युनिट बघणार आहे. त्यामध्ये सिग्नल अँड बेसिक्स एलिमेंटरी ऑफ सिग्नल हे टॉपिक्स बघणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला माहीत पाहिजे व्हॉट इज सिग्नल. तर सिग्नल म्हणजे काय? तर सिग्नल म्हणजे बघा, सिग्नल म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी किंवा इन्फॉर्मेशन जी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसपर्यंत जाते त्याला काय म्हणतो आपण? सिग्नल. सिग्नल म्हणजे काय? एक इन्फॉर्मेशन ती दुसऱ्या प्लेसवर जाते त्याला काय म्हणतो आपण? सिग्नल म्हणतो. जसं की आता बघा, सिग्नलचे दोन टाईप आहे, एक सी टी सिग्नल आणि एक डी टी सिग्नल. तर सी टी सिग्नल म्हणजे कंटिन्युअस टाईम सिग्नल आणि डी टी म्हणजे काय? डिस्क्रीट टाईम सिग्नल. आता बघा, आपल्याला इथं मी लिहिलेलं आहे इथं कंटिन्युअस टाईम सिग्नल. तर बघा, कंटिन्युअस टाईम सिग्नल म्हणजे काय? अ सिग्नल ऑफ अ कंटिन्युअस ॲम्प्लिट्यूड अँड टाईम इज नोन ॲज कंटिन्युअस टाईम सिग्नल. आता तुम्ही ही जी खाली सिग्नल मी दाखवलेला आहे बघा, हा सिग्नल, हा जो सिग्नल आहे हा कंटिन्युअस टाईम सिग्नल आहे. हा काय? कंटिन्युअस टाईम सिग्नल आहे. हा काय असतो? याचं ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअस टाईमनुसार बदलत असतं. याला काय आपण म्हणतो? कंटिन्युअस टाईम सिग्नल. अशा पद्धती याला काय म्हणतो आपण? कंटिन्युअस टाईम सिग्नल. त्याला एक्स ऑफ टी. आता हा जो एक्स ऑफ टी आहे, जो टी आहे तो टी एक्स म्हणजे काय? रिप्रेझेंट द शेप ऑफ सिग्नल. एक्स काय रिप्रेझेंट करतो? शेप ऑफ सिग्नल. आणि टी काय रिप्रेझेंट करतो? व्हेरिएबल ऑफ द टाईम. आता एक्स ऑफ टी म्हणजे याचं इक्वेशन आहे. हे कशाचं? ॲम्प्लिट्यूडचं. याचं ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आहे. याला काय म्हणतो आपण? ॲम्प्लिट्यूड इक्वेशन. त्याला एक्स काय डिनोट करतो? शेप ऑफ सिग्नल. आणि टी काय डिनोट करतो? व्हेरिएबल ऑफ टाईम. त्यानंतर आपण डी टी सिग्नल बघू. तर बघा, डी टी सिग्नल म्हणजे काय? इफ द सिग्नल हॅज अ फायनाईट व्हॅल्यू ओनली ॲट अ डिस्क्रीट इन्स्टंट ऑफ टाईम वेन इट नोन ॲज डिस्क्रीट टाईम सिग्नल. डिस्क्रीट टाईम सिग्नल म्हणजे याच्या प्रत्येक सिग्नल म्हणजे याच्या प्रत्येक इन्स्टंटला म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला याचा काहीतरी टाईम असणार आहे. जसं की टाईम, मग आता आपण फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर वॉच. आता आपण जे वॉच बघतो त्याला काहीतरी टाईम असतो 1.5 किंवा 1 तास किंवा 2 तास किंवा 3 तास, असं 4 तास, 1 वाजला 2 वाजला आपण असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतात? डिस्क्रीट टाईम सिग्नल. आपण अशा पद्धतीने डिस्क्रीट टाईम सिग्नल बघू. आता त्याचं इक्वेशन बघू. याला डिनोट कशाने केलं जातं? एक्स ऑफ एनने डिनोट केलं जातं. तर एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे रिप्रेझेंट द शेप ऑफ सिग्नल आणि एन म्हणजे काय? द व्हेरिएबल ऑफ टाईम सिग्नल. आता जर खाली बघायला गेलं तर बघा, खाली हा आपल्याला मी सिग्नल दाखवला, हा काय? डिस्क्रीट टाईम सिग्नल. हा काहीतरी इन्स्टंट ऑफ व्हॅल्यूला प्रेझेंट आहे. याला काय म्हणतो आपण? सिग्नल. हा काहीतरी इन्स्टंट व्हॅल्यू दाखवतोय म्हणजे याला काय म्हणतो आपण? सिग्नल. हा अशा पद्धतीत बघा, हा वेवच्या फॉर्ममध्येच आहे पण फक्त काहीतरी इन्स्टंट टाईमला दाखवलेला आहे म्हणून याला काय म्हणतो आपण? सिग्नल. डिस्क्रीट टाईम सिग्नल. तर अशा पद्धतीत आपण 2 टाईप सिग्नलचे बघितले. त्यानंतर आपण बेसिक्स ऑफ एलिमेंटरी सिग्नल बघणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे युनिट इम्पल्स, सेकंड आपण बघणार आहे युनिट स्टेप, थर्ड आपण बघणार आहे युनिट रॅम्प, फोर्थ आपण बघणार आहे युनिट पॅराबॉलिक, नंतर रेक्टँग्युलर पल्स, नंतर ट्रँग्युलर, नंतर सिग्नम, नंतर सायनसॉइडल, नंतर रिअल एक्सपोनेन्शियल, नंतर कॉम्प्लेक्स, नंतर सिंक आणि नंतर गॉशियन. असे 4 टाईपचे या प्रकारे आपण बेसिक्स ऑफ एलिमेंटरी सिग्नल स्टडी करणार आहे. तर 1 बाय 1 आपण स्टडी करू. फर्स्ट बघा, आता आपण डेल्टा और युनिट इम्पल्स फंक्शन. जे युनिट इम्पल्स फंक्शन आहे यालाच काय म्हणतो आपण? डेल्टा. आपण बघणार आहे डेल्टा और युनिट इम्पल्स फंक्शन. यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा किंवा युनिट इम्पल्स फंक्शन असं म्हटलं जातं. तर आपण बघा, हा सिग्मा ऑफ टीने डिनोट केला जातो. तर फर्स्ट याचं जर आपण यात आपल्याला फर्स्ट टाईप आहे सी टी म्हणजे सी टी ऑफ युनिट इम्पल्स. त्यानंतर सेकंड आहे डी टी ऑफ युनिट इम्पल्स. अशा पद्धतीत हे 2 टाईप आहे, सी टी आणि सी टी अँड डी टी. तर बघा, फर्स्ट आपल्याला आहे सी टी. तर सी टीमध्ये काय असतं? द डेल्टा फंक्शन इज प्रेझेंट ॲट ओनली टी इज इक्वल टू 0. हा टी इज इक्वल टू 0 ना त्यावेळेसच प्रेझेंट असतो. डेल्टा फंक्शन हा टी इज इक्वल टू 0लाच प्रेझेंट असतो. म्हणजे हा टी इज इक्वल टू 0ला काय असतं? याची ॲम्प्लिट्यूड प्रेझेंट असते. यालाच आपण काय म्हणतो? युनिट इम्पल्स इन सी टीच्या युनिट इम्पल्स सिग्नल म्हणतो आपण याला. तर याचं मॅथमॅटिकल इक्वेशन जर बघायला गेलं तर मॅथमॅटिकल इक्वेशन काय बघा, याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला डेल्टा ऑफ टी इक्वल टू 0 असतो आपला. हा कधी? ज्यावेळेस हा इन्फानाईट असतो बरं का, याची व्हॅल्यू इन्फानाईट असते. हा इन्फानाईट याला प्रेझेंट असतो. टी इज इक्वल टू 0 असताना हा काय असतो? इन्फानाईट असतो. यालाच काय म्हणतो आपण?
युनिट इम्पल्स फंक्शन किंवा युनिट इम्पल्स सिग्नल पण म्हणतो. तर पेपरला जर आला तुम्हाला तर फक्त इथं एवढं लक्षात ठेवायचं, हा सिग्नल इथं काय केला जातो, डेल्टा ऑफ टीने डिनोट केला जातो आणि याचं टी इज इक्वल टू म्हणजे टाईम 0 असतं आणि याचं काहीतरी ॲम्प्लिट्यूड असतं, याला काय म्हणतो आपण, ही इन्फानाईट असते, आपल्याला दिलेलं नसतं कुठं, सी टीच्या वेळेस. याला काय म्हणतो आपण, युनिट इम्पल्स सिग्नल. त्यानंतर आपण डिस्क्रीट टाईम युनिट इम्पल्स सिग्नल बघणार आहे. तर बघा हा काहीतरी, हा कशाने डिनोट केला जातो, सेम इथं टी असणार तर इथं काय असणार, यन असणार आहे. हा यन म्हणजे काहीतरी इंडेक्स आहे, म्हणजे इंडेक्स दाखवतो, म्हणजे काहीतरी इंडेक्स म्हणजे काहीतरी व्हॅल्यू दाखवतो, यालाच काय म्हणतो आपण, युनिट इम्पल्स सिग्नल म्हणतो. आता हा सिग्नल आहे, हा इथं 1 ॲम्प्लिट्यूड दाखवतो आहे, कारण हा इन्फानाईट दाखवू शकत नाही, हा काहीतरी ॲम्प्लिट्यूडला काहीतरी प्रेझेंट असतो, यालाच काय आपण म्हणतो, युनिट इम्पल्स सिक्वेन्स इन डिस्क्रीट टाईम म्हणजे काहीतरी टाईम दाखवतो तो, यालाच काय म्हणतो आपण, डी टी ऑफ युनिट इम्पल्स सिग्नल. याचं इक्वेशन काय येईल, डेल्टा ऑफ n इक्वल टू 1 वेन टाईम इज इक्वल टू 0. डेल्टा हा 1 असेल केव्हा, जेव्हा टाईम इक्वल टू 0 असेल, याचं एक त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन येतं. अशा पद्धतीने आपण युनिट इम्पल्सचे सी टी अँड डी टी बघितलं. त्यानंतर आपण सेकंड बघू, युनिट स्टेप सिग्नल म्हणजे काय. आता बघायला गेलं युनिट स्टेप म्हणजे काय, ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 असताना काहीतरी 1 ॲम्प्लिट्यूड येतो आहे, याला काय म्हणतो आपण, युनिट स्टेप सिग्नल. म्हणजे ॲम्प्लिट्यूड ज्यावेळेस टाईम 0 असतो त्यावेळेस त्याचं ॲम्प्लिट्यूड किती असतं, 1, यालाच आपण म्हणतो युनिट स्टेप सिग्नल. आता याचं जर मॅथमॅटिकल इक्वेशन राईट करायला गेलं तर मॅथमॅटिकल इक्वेशन बघा काय येतं, हा यू ऑफ टीने डिनोट केला जातो, यू ऑफ टी. इक्वेशन काय येतं, यू ऑफ टी इज इक्वल टू 1 वेन किंवा फॉर टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. टीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन किंवा 0पेक्षा जास्त किंवा 0च्या इक्वल असेल त्यावेळेस याची व्हॅल्यू काय ती 1. नंतर यू ऑफ टी इक्वल टू 0 वेन फॉर टी इज लेस दॅन 0. म्हणजे टी जर लेस दॅन 0 असेल त्यावेळेस याची व्हॅल्यू किती असेल, आपल्याला युनिट इम्पल्सची व्हॅल्यू काय असेल, 0. याला काय म्हणतो आपण, युनिट स्टेप सिग्नल म्हणतो. की केव्हा, फक्त लक्षात ठेवायचं, टाईम 0 असताना याची ॲम्प्लिट्यूड किती असते, 1, एवढंच आहे. त्याच्यानंतर सेम इकडंच आहे, फक्त इथं डिस्क्रीट टाईम सिग्नल म्हणजे काहीतरी टाईम दाखवतोय, याला काय म्हणतो आपण, युनिट स्टेप सिग्नल ऑफ अ डिस्क्रीट इन द फॉर्म ऑफ डिस्क्रीट टाईम. तर बघा इथं टी आहे, इथं टीने डिनोट केला जातो, तर इथं डिस्क्रीटमध्ये हा एनने दाखवला जातो, म्हणजे इंडेक्स आहे. म्हणजे टाईम 0 असताना काहीतरी ॲम्प्लिट्यूड दाखवलं, म्हणजे किती, 1 ॲम्प्लिट्यूड दाखवलं. तसंच टाईम इज इक्वल टू 1 असताना काहीतरी ॲम्प्लिट्यूड दाखवलं 1. टाईम 2 असताना काहीतरी ॲम्प्लिट्यूड दाखवली, यालाच काय म्हणतो आपण, डिस्क्रीट डी टी युनिट स्टेप सिग्नल. आता याचा जर मॅथमॅटिकल आपण इक्वेशन बघितलं तर काय येतं, यू ऑफ यन इक्वल टू, तर बघा याच्यात 2 कंडिशन, इथं 1 असतो आणि किंवा 0 असतो. म्हणजे टाईम 1 असताना काय येतं, फॉर ॲम्प्लिट्यूड 1 असताना एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे टाईम ग्रेटर दॅन 0पेक्षा मोठा किंवा इक्वल असेल त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड काय असेल, 1, आणि ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस काय असणार आहे, एन इज लेस दॅन 0. अशा पद्धतीत ह्या कंडिशन इथं ट्रू केल्या जातात. तर बघा, म्हणजेच फक्त युनिट स्टेप जर तुम्हाला आला ना, फक्त एवढं लक्षात ठेवायचं का युनिटी म्हणजेच काय, इथं 1 असतो, ॲम्प्लिट्यूड काय असतं, 1, फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकी हे कंडिशन वगैरे तुमच्या लक्षात राहूनच जाईल. या कंडिशन तुम्हाला याच्यावरूनच सांगता येतील. त्यानंतर आपण नेक्स्ट सिग्नल बघू. त्यानंतर आपण बघणार आहेत युनिट रॅम्प सिग्नल. तर युनिट रॅम्प सिग्नल हा कशाने डिनोट केला जातो, आर ऑफ टीने डिनोट केला जातो. तर याचं म्हणणं काय आहे बघा, तर हा सिग्नल काय सांगतो, ज्या वेळेस टाईम इज इक्वल टू 0, म्हणजे टाईम टी इज इक्वल टू 0, इथं 0 आहे बघा, इथं टाईम 0 असताना टाईम इज इक्वल टू 0 त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड पण काय असतं, 0 असतं. जर टाईम टी इज इक्वल टू 1 असेल, तर ॲम्प्लिट्यूड पण काय असणार आहे, 1. तर अशा पद्धतीत याचं ॲम्प्लिट्यूड काय आलं, 1. जर बघायला गेलं तर याच्यात 2 कंडिशन असतात. तर 2 मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणजे काय, आर ऑफ टीने डिनोट केला जातो. मॅथमॅटिकल इक्वेशन काय येतं, 1 ॲम्प्लिट्यूड 1 आणि 0. कधी, ज्यावेळेस म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय असतो, टी असतो. कधी, ज्यावेळेस फॉर टाईम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. टाईम म्हणजे काय, टाईम ग्रेटर दॅन 0 म्हणजेच टाईम. आता सपोज जर बघायला गेलं, इथं टाईम इथं 1, इथं 2, इथं 3. आता 1 टाईम असताना इथं ॲम्प्लिट्यूड काय आलं, इथं 1 आलं. टाईम 2 असताना ॲम्प्लिट्यूड काय आलं, इथं 2 आलं. अशा पद्धतीत म्हणजे टाईम काही पण व्हॅल्यू घ्या तुम्ही, त्यावेळेस आपल्याला टाईम किती पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. अदरवाईज इथं काय असतं,
असतो इथं प्रेझेंट, झिरोला प्रेझेंट नसतो. टाईम हा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे, झिरोपेक्षा मोठा पाहिजे, त्यावेळेस त्याची काहीतरी व्हॅल्यू असते, त्याला काय म्हणतो आपण युनिट रॅम्प सिग्नल. सेम याच्याच फॉर्ममध्ये असतो हा. टाईम झिरोला इथं काय असतो, T0ला इथं काय त्याची व्हॅल्यू असते 0. त्याच्यानंतर T1 म्हणजे आता T2, सपोज T2 बघितला, इथं T2 त्याच्या युनिट याची व्हॅल्यू काय इथं 1. मग इथं व्हॅल्यू काय आली त्याची R(n)ची व्हॅल्यू काय आली 1. अशा पद्धतीत आता 3ला काहीतरी व्हॅल्यू आहे, याला काय म्हणतो आपण इथं 2. अशा पद्धतीत याला काय म्हणते युनिट रॅम्प सिग्नल. आपण बघितलं आहे, फक्त हीच कंडिशन इथं ट्रू होती. काय, ज्यावेळेस टीची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची तर टीची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉर टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजे टीची व्हॅल्यू काय पाहिजे 0. सेम पद्धतीने इथं जर बघायला गेलं, फक्त इथं काय n पुट करायचा त्याच्याऐवजी फॉर ची व्हॅल्यू किती पाहिजे, n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजे काय 0पेक्षा मोठी पाहिजे, त्यावेळेसच हा काय केला जातो, शो केला जातो. याला काय म्हणते आपण युनिट रॅम्प सिग्नल. त्यानंतर आपण नेक्स्ट सिग्नल बघू. आता आपण नेक्स्ट बघणार आहे युनिट पॅराबॉलिक सिग्नल. तर युनिट पॅराबॉलिक सिग्नल म्हणजेच काय, तर x(t) इक्वल टू T²/2 u(t). आता ही इक्वेशन याचं असतं, तर T²/2 म्हणजे काय, हा पॅराबॉलिक शेप दाखवतो. T²/2 म्हणजे टाईमचा डबल अपॉन 2 हा काय दाखवतो, पॅराबॉलिक शेप. आणि u(t) हा काय असतो, युनिट स्टेप सिग्नल असतो, जो की T<0 असताना 0 असतो आणि T>0 असताना काय असतो 1 असतो. याला काय म्हणतो आपण युनिट पॅराबॉलिक सिग्नल, जो की क्वाड्रेटिक म्हणजे काय, त्याचे काहीतरी क्वाड्रेटिक व्हॅल्यू टाईम T²/2 असताना तो काय असतो इथं पॅराबोल होत चालतो, म्हणजे पॅराबोला होत चालतो. त्याचं म्हणजे जसं काही एक सर्कलच्या टाईप तो कर्वच्या टाईप होत चालतो, त्याला काय म्हणतं आपण युनिट पॅराबॉलिक सिग्नल. याची कंडिशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथं हा डिनोट कशाने केला जातो, मी इथं x(t) घेतलं, इथं p(t) घ्यायचं तुम्हाला, कारण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं p(t). तर सेम इथं काही नेक्स्ट आपण डिस्क्रीट टाईम पॅराबॉलिक सिग्नल बघणार आहे. त्याच्यात p(n) हा डिनोट केला जातो. तर याचं मॅथमॅटिकल इक्वेशन याच्यात थोडं चेंजेस आहे. तर बघा याच्यात काय येतं चेंजेस, तर आपण p(n) हा डिनोट केला जातो. त्याचं इक्वेशन काय, n+1/2 कधी u(n), म्हणजेच काय n, आता याची व्हॅल्यू काय आहे त्याचं बघायला गेलं n² + n/2 व्हेन u(n), म्हणजेच युनिट ऑफ इम्पल्स याची व्हॅल्यू काय येईल, टाईम <0 असताना काय असतं 0 आणि टाईम T ग्रेटर दॅन 0 असताना काय असतो 1. अशा पद्धतीत आपण हे बघितलं. याचे म्हणजेच काय n² + n यापासून तो काय होणार चालू होणार, या पद्धतीत तो स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असतो, त्याला काय म्हणतो आपण पॅराबॉलिक सिग्नल. हा टाईम 0 असताना काय होतं असा चालू होतं, म्हणजे हा असा कर्व दाखवतो पॅराबोला, याला काय म्हणतो आपण पॅराबॉलिक सिग्नल. आता आपण बघणार आहोत रेक्टँग्युलर पल्स सिग्नल. तर रेक्टँग्युलर पल्स सिग्नल म्हणजे काय, हा रेक्टँग्युलरच्या फॉर्ममध्ये असतो हा सिग्नल. तर याचं इक्वेशन जर बघायला गेलं मॅथमॅटिकल इक्वेशन, ते कसं असतं, रेक्ट हा RECने डिनोट केला जातो आणि T/T अशा पद्धतीत असतो. त्याला म्हणजे काय, हा ॲम्प्लिट्यूड असतो, आणि REC म्हणजे हा काय आहे त्याचा रेक्टँग्युलर शेप, आणि T म्हणजे T/T म्हणजेच काय, व्हेरिएबल इज टाईम T. अशा पद्धतीत व्हेरिएबल काय असणार आहे, T म्हणजेच याचं ड्युरेशन काय आहे, हा -T/2 तो T/2 ह्याच याच्यात काय असतं, याचं ॲम्प्लिट्यूड इथं काय असतं, ॲम्प्लिट्यूड असतं, म्हणजे ह्या ड्युरेशनमध्ये असतं त्याचं -T/2 टू T/2 ह्या ड्युरेशनमध्ये त्याचं काय असतं ॲम्प्लिट्यूड असतं, त्यालाच काय आपण म्हणतो रेक्टँग्युलर सिग्नल. त्याच्यानंतर आपण जर याच्यात नेक्स्ट टाईप बघायला गेलं डिस्क्रीट टाईपमध्ये, तर डिस्क्रीट टाईपमध्ये सेम असणार आहे, फक्त इथं जे आपण इथं T ना, तर इथं काही x(n) इक्वेशन बाकी सेम असणार आहे. फक्त खूप सिम्पल आहे, फक्त हा काय दाखवतं रेक्टँग्युलर शेप दाखवतो. याचा फक्त टाईम ड्युरेशन माहीत पाहिजे तुम्हाला. टाईम ड्युरेशन काय आहे, T/2 टू -T/2 टू T/2ला हा काय असतो ॲम्प्लिट्यूड असतो त्याचा काहीतरी प्रेझेंट, त्यालाच आपण काय म्हणतो रेक्टँग्युलर पल्स सिग्नल. ज्याच्यात की आणि जर त्याचा जर टाईम जर 0 असेल तर अदरवाईज काय असतं, काहीच नसतं. अशा पद्धतीत मी तुम्हाला इथं रेक्टँग्युलर पल्स सिग्नल सांगितला. खूप सिम्पल सिग्नल हा, की ज्याने फक्त तुम्हाला इथं टाईम ड्युरेशनच लक्षात ठेवायचं. टाईम ड्युरेशन म्हणजे -T/2ला हा काहीतरी ॲम्प्लिट्यूड याचंवालं. तर त्याच्यानंतर डिस्क्रीट टाईममध्ये जर बघायला गेलं ना, हा रेक्टँग्युलर असा म्हणजे असं टाईम सिग्नल डिस्क्रीट टाईममध्ये दाखवेल तो तुम्हाला रेक्टँग्युलर शेप. यालाच म्हणतो आपण रेक्टँग्युलर पल्स सिग्नल. 2 टाईप्स असतात, एक CT आणि DT. तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन करून सांगितले, फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण नेक्स्ट सिग्नल बघू.
ट्रायंग्युलर सिग्नल आपण बघणार आहे. तर ट्रायंग्युलर सिग्नल म्हणजे काय, तर हा असा सिग्नल आहे जो आधी लिनियर पद्धतीनं वाढतो आणि नंतर लिनियर पद्धतीनं कमी होतो, त्यामुळे याचा आकार ट्रायंग्युलर असतो. तर बघा म्हणजेच याचा ड्युरेशन काय आहे -t/2 टू t/2. या ड्युरेशनमध्ये हा काय असतो, हा लिनियरली वाढतो आणि लिनियरली कमी पण होतो बरं का. म्हणजे अशा प्रोसेसने वाढतो तो, लिनियरली वाढतो पण आणि कमी पण होतो. याला काय म्हणतो आपण, ट्रायंग्युलर सिग्नल. जर बघायला गेलं ह्या लाईनीत आपण कोणता सिग्नल दर्शवतो, याला म्हणतो आपण युनिट रॅम्प सिग्नल. तर बघा युनिट रॅम्पचा हा पॉझिटिव्ह सिग्नल आणि प्लस युनिट रॅम्पचा हा निगेटिव्ह सिग्नल, हे दोन्हींचं आपण कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला हा काय भेटतो, ट्रायंग्युलर सिग्नल भेटतो. तर त्याचं इक्वेशन काय बघा, इक्वेशन काय असतं मॅथमॅटिकल, 2a/t प्लस t/2. म्हणजे ज्यावेळेस टाईम ड्युरेशन -t टाईम ज्यावेळेस हा t/2 आणि याच्यामध्ये असेल ज्यावेळेस, म्हणजे 0 आणि -t/2च्या मध्ये ज्यावेळेस टाईम असेल त्यावेळेस याचं काय असणार आहे, 2a/t t+t/2. म्हणजे हा लिनियरली वाढत जाणार आणि त्याच्यानंतर टाईम जर 0 लेस दॅन इक्वल टू t त्यावेळेस हा काय होणार, लिनियरली कमी होत जाणार. त्याचं ह्या इक्वेशनने तो काय होतं, कमी होतो आणि ह्या इक्वेशनने तो काय होतो, वाढतो. कंडिशन काय त्याची, 2a/t ह्या इक्वेशनने t+t/2. तर बघायला गेलं -t/2 लेस दॅन 0 या इक्वेशनमध्ये तो काय होतो, हा t/2 ज्यावेळेस टाईमची व्हॅल्यू -t/2 पर्यंत असेल आणि 0पेक्षा कमी असेल त्यावेळेस हा काय असतो, हा लिनियरली वाढतो आणि ज्यावेळेस निगेटिव्ह असेल त्यावेळेस हा काय होतो, कमी होतो. अशा पद्धतीत हा ट्रायंग्युलर सिग्नल तिने दाखवलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट सिग्नल बघू. तर सिग्नल हा कशाने डिनोट केला जातो, SGAने डिनोट केला जातो. तर हा सिग्नल काय सांगतो बघा, हा सिग्नल हा असा सिग्नल आहे जो फक्त इनपुटचं साईन, जे आपण इनपुटचा साईन देणार आहे, जे इनपुटचा आपण साईन देणार आहे त्याचे काय करतो, हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे की 0 आहे हे काय करतो, दाखवतो. याला आपण काय म्हणतो, सिग्नल. आता बघा याचं ॲम्प्लिट्यूड 1 आहे. केव्हा, ज्यावेळेस टाईम 0 असताना याचं ॲम्प्लिट्यूड 1 आहे आणि टाईम इक्वल टू 1 काही असू द्या, टाईम t = 1 t = 2 असताना याचं काय हा पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड 1 आहे आणि याची काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू काहीतरी दाखवली आणि ज्यावेळेस टाईम = t1 तर t2 t3 असताना याचं काय आलं, मायनस म्हणजे हा मायनस दाखवलं. याला काय म्हणतो आपण, सिग्नम फंक्शन म्हणतो. तर जर बघायला गेलं तर मॅथमॅटिकल इक्वेशन काय, मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणजेच हा SG(n) of t इक्वल टू मॅथमॅटिकल हा ज्यावेळेस +1 असेल त्यावेळेस टाईम काय असेल, ग्रेटर दॅन 0 आणि ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस टाईम इक्वल टू 0 असेल, ज्यावेळेस -1 असेल त्यावेळेस टाईम लेस दॅन काय असेल, 0. म्हणजे टाईम 0पेक्षा ज्यावेळेस ग्रेटर असणार आहे, 0पेक्षा ज्यावेळेस मोठा असणार आहे टाईम, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय येईल, पॉझिटिव्ह. आणि टाईम ज्यावेळेस निगेटिव्ह असणार आहे, त्यावेळेस टाईम हा काय असणार आहे, 0पेक्षा लेस दॅन म्हणजे 0पेक्षा कमी असणार आहे त्यावेळेस काय असणार आहे, याचा टाईम निगेटिव्ह दाखवणार आहे. म्हणजे याचा साईन काय येईल, मायनस ॲम्प्लिट्यूड म्हणजे दर्शवणार तो. यालाच काय म्हणतो आपण, सिग्नल फंक्शन. लक्षात ठेवा, सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितले. त्यानंतर आपण नेक्स्ट सिग्नल बघू. तर आपण सायनोसॉइडल सिग्नल बघणार आहे. तर सायनोसॉइडल सिग्नल हा कशाने डिनोट केला जातो, x(t) = s cos ω0t + 5. तर जर बघायला गेलं तर हा सिग्नल a cos ω0t + 5 याने डिनोट केला जातो. तर ए म्हणजे काय, हा याचं ॲम्प्लिट्यूड काय असते, याचं मॅक्झिमम असतं आणि कॉस याचा हा आपण एक फंक्शन, कॉस म्हणजे एक अँगल एक आपण काय घेतो, आपण याला कॉस, आपण ही वेव घेतली, कॉस ही वेव घेतली, याच्या जागी साईन पण घेऊ शकतात बरं का तुम्ही, साईन पण घेऊ शकतात. त्यानंतर जो ω0 आहे, तो ओमेगा काय आहे, ω0 याचा फॉर्म्युला काय आहे, 2πf असतो. त्याच्यानंतर जो फाय, आता हा फाय काय करतो, तुम्हाला सिग्नल लेफ्टला आहे का राईटला आहे हे काय दाखवतो. याला म्हणतो आपण फाय काय म्हणतो, फाय आपण राईटला आहे का लेफ्टला आहे तो सिग्नल तो दर्शवतो. आणि याचा टाईम काय असतो, टाईम जर बघायला गेलं तर 2π/ω0 या असतो. तर हा प्रत्येक इंटरव्हल, याचं जर बघायला गेलं, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, आणि तो प्रत्येक इंटरव्हलला रिपीट होत असतो. प्रत्येक इन्स्टंट सेम. आता याचं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जर बघितलं तर हे एकदम मापात म्हणजे एकदम सेम डिस्टन्सने तो काय होत असतो, रिपीट होत असतो. आणि त्याचा टाईम काय असतो, 2π/ω0
ओमेगा नॉट असतो आणि हा डिनोट कसा केला जातो ए कॉस ओमेगा नॉट टी प्लस फाय काय सांगतो हा राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होतो हे दाखवतो. अशा पद्धतीत आपण बघितलं तर याचा सायनोसॉइडल सिग्नल हा याचा वेव्ह जी स्मूथ असते आणि हा इक्वल इंटरव्हल नंतरच रिपीट होतो आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यू घेतो. तर जर आपण रिअल लाईफ एक्झाम्पल जर याचे बघितले तर हा AC व्होल्टेज सप्लायमध्ये वापरला जातो, रेडिओ सिग्नलमध्ये जास्त वापर केला जातो आणि कम्युनिकेशन कॅरियर सिग्नलमध्ये जास्त वापर केला जातो. आता आपण ते कॅरियर सिग्नल जे प्रॅक्टिकल बघितलं मॉड्युलेशन त्याचा जास्त वापर केला जातो. आपण या पद्धतीत अशा प्रकारे सायनोसॉइडल सिग्नल बघितले. त्यानंतर नेक्स्ट सिग्नल बघू. रिअल एक्सपोनेन्शियल सिग्नल हा कशाने डिनोट केला जातो तर हा एक्स ऑफ टी इक्वल टू ए ई रेज टू ए टी. तर हा ए काय असतो तुमचा ॲम्प्लिट्यूड आणि हा स्मॉल ए काय असतो आपला रिअल कॉन्स्टंट. हा काय एक कॉन्स्टंट आहे आणि टी हा काय आहे एक टाईम आहे. तर जर बघायला गेलं ज्यावेळेस एची व्हॅल्यू ज्यावेळेस ग्रेटर दॅन 0 असेल हा सिग्नल आहे हा काय असतो टाईमनुसार चेंज होत असतो, याच्यात काहीतरी चेंजेस होत असते. आणि ज्यावेळेस एची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल त्यावेळेस काय असतो हा टाईमनुसार हा कमी जास्त होत असतो. याला काय म्हणतो आपण रिअल एक्सपोनेन्शियल सिग्नल म्हणतो. आणि ज्यावेळेस ए इक्वल टू 0 असेल त्यावेळेस हा काय असतो कॉन्स्टंट सिग्नल असतो. तीनच कंडिशन आहे फक्त, ए ग्रेटर दॅन 0, ए लेस दॅन 0 आणि ए इक्वल टू 0 अशा 3 कंडिशन आहे. अशा पद्धतीत त्याचा ग्राफ आहे. हा ॲम्प्लिट्यूड इथं 1 आहे, इथं 0 आहे. जसं ए इक्वल टू 0 ज्यावेळेस असेल त्यावेळेस हा काय असतो वेळेनुसार म्हणजे टाईमनुसार वाढत चालतो आणि ज्यावेळेस हा ए लेस दॅन 0 असेल त्यावेळेस हा कमी होतो आणि इक्वल टू 0 असेल त्यावेळेस हा काय असतो कॉन्स्टंट असतो. तर अशा पद्धतीने बघितलं तर ए पॉझिटिव्ह म्हणजे ए जर पॉझिटिव्ह असेल तर कर्व हा कोणत्या दिशेने वरच्या दिशेने वाढतो आणि ए ज्यावेळेस हा निगेटिव्ह असतो तर कर्व हा खालच्या दिशेने वाढत चालतो म्हणजे 0कडे येत चालतो. याला काय म्हणतो स्ट्रेट लाईन नसतो बरं का, कर्व हा शेपचा असतो. तर अशा पद्धतीत आपण हे बघितलं. तर त्याच्यात डिस्क्रिट पण असतो. सेम इक्वेशन येईल फक्त इथं काय येईल एक्स ऑफ एन इक्वल टू ए रेस टू इथं एन येईल, इथं ई येणार नाही. त्याच्यानंतर याच्यात कंडिशन काय आहे मॉड ऑफ ए इज ग्रेटर दॅन 1 हा जर असेल तर हा काय असेल ग्रोईंग म्हणजे हा टाईमनुसार बदलत जाणार आणि मॉड ऑफ ए लेस दॅन 1 असेल तर हा काय होईल आपल्याला डिकेइंग होईल म्हणजे हा काय टाईमनुसार कमी होत जाणार. अशा पद्धतीत आपण रिअल एक्सपोनेन्शियल बघितलं. त्यानंतर नेक्स्ट सिग्नल बघू. तर आता आपण सिंक सिग्नल बघणार आहे. तर ह्याच्यात काय असतं हा साईन वेव्ह दर्शवतो. हा काय असतं सिग्नल हा साईन वेव्ह दर्शवतो. तर हा डिनोट कशाने केला जातो तर बघा हा साईन ऑफ एक्स इक्वल टू साईन ऑफ इथं पाय ऑफ टी घेतलेला आहे मी, तसं पाय ऑफ टी अपॉन साईन ऑफ कधी ज्यावेळेस फॉर एक्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे टाईम इज नॉट इक्वल टू 0. टाईम ज्यावेळेस 0च्या इक्वल नसेल त्यावेळेस हे काय असतो साईन पाय ऑफ टी अपॉन पाय ऑफ टी. तर त्यानंतर साईन टी इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस टाईम काय असेल 0 आणि ज्यावेळेस साईन ऑफ टी इक्वल टू 0 असेल त्यावेळेस काय असेल टाईमची व्हॅल्यू काय येईल +-1 +-2 अशा पद्धतीत. जर याचं बघायला गेलं ओरिजिन हा इथं 0 आहे आणि याचं ॲम्प्लिट्यूड 1 असतं. ऑलवेज याचं ॲम्प्लिट्यूड काय असतं 1. ओरिजिनपासून याचं ॲम्प्लिट्यूड 1 असतं आणि अशा पद्धतीत याला काय म्हणतात आपण सिंक सिग्नल असं म्हणतात. हा भरपूर वेळेस वापरला जातो. कम्युनिकेशनमध्ये याचा जास्त वापर केला जातो. अशा पद्धतीत आपण हा बघितला. याचं जर मॅग्नेट्यूड काय केलं जर कमी झालं तर समजून घ्यायचं याचं काय आपण एकशे जसे सपोज म्हणजे जसं टाईम वाढवतो तसं याचं मॅग्नेट्यूड काय होतं कमी होतं. याला काय म्हणतो आपण सिंक सिग्नल. त्यानंतर आपण नेक्स्ट सिग्नल बघू. पण गॉसियन सिग्नल बघणार आहे. तर गॉसियन सिग्नल हा असा सिग्नल आहे ज्याचा शेप बेल शेप किंवा घंटीसारखा असतो आणि त्याला काय म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल स्क्वेअर फंक्शनने हा काय करतो डिफाईन केला जातो. तुम्ही शेप बघा, आपण जी घंटी बघतो त्याचा शेप कसा असतो या पद्धतीचा असतो. याला काय सेम शेप याचावाला या घंटीच्या सारखा शेप असतो. तर याचं जर इक्वेशन बघायला गेलं तर एक्स ऑफ टी इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ए ऑफ टीचा स्क्वेअर. तर जर बघा ए म्हणजे काय याचं ॲम्प्लिट्यूड काय असतं मॅक्झिमम असतं. हे ॲम्प्लिट्यूड आहे
हे काय असतं मॅक्झिमम, हे ॲम्प्लिट्यूड याचं काय असतं मॅक्झिमम असतं. त्यानंतर ए हा काय असतो, हा पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणजे हा काय करतो, याची लेंथ काय असेल ना ती कंट्रोल करतो, लेंथ काय करतो कंट्रोल करतो. आणि टी हा काय असतं, तर टाईम इक्वल टू 0 असेल तर याची ॲम्प्लिट्यूड काय असते मॅक्झिमम म्हणजे वाढत चालते. त्यानंतर टाईम वाढला किंवा कमी झाला तर याची स्मूथ पद्धतीनं कमी होतो हा. आणि जर सिग्नल सिमेट्रिक असतो म्हणजेच काय असतो, हा E1 सिग्नल असतो, हा काय असतो E1 सिग्नल म्हणजे सिमेट्रिक असतो. आता याचं जर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज जर बघायला घेतलं, हा ऑलवेज पॉझिटिव्ह आणि हा इन्फानाईट ड्युरेशन पाशी असतो. त्यानंतर हा फोरियर ट्रान्सफॉर केल्यावर पण गॉशियनच मिळतो. आणि याचा जास्तीत जास्त वापर आपण कम्युनिकेशन आणि प्रॉबॅबिलिटीमध्ये वापरला केला जातो. यालाच काय म्हणतो आपण गॉशियन सिग्नल. तर अशा पद्धतीत मी तुम्हाला दाखवलं बघा. टाईम 0 असण्याचं ॲम्प्लिट्यूड बघा तुम्ही कसं आहे, इथं असं ॲम्प्लिट्यूड दिलेलं आहे. याला अशा पद्धतीत काय म्हणतो आपण गॉशियन सिग्नल म्हणतो. त्याचं इक्वेशन काय AE−AT² वर ए काय असतो, हा ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असतं. अशा पद्धतीत आपण गॉशियन सिग्नल बघितले. तर सगळ्या टाईपचे मी तुम्हाला बेसिक्स ऑफ एलिमेंटरी सिग्नल अशा पद्धतीत आपण इथं बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.